शिवाजी महाराजांची एक चाल ज्याने मुघल हादरले. प्रस्तावना. मुघल दरबारात स्वराज्याचा राजा. इस 666 1067. मुघल सम्राट औरंगजेब याने शिवाजी महाराजांना आपल्या दरबारात हजर राहण्याचा हुकूम दिला. महाराज गेले, पण दरबारात त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. तो अपमान फक्त शिवाजी महाराजांचा नव्हता, तो स्वराज्याचाही अपमान होता. आग्रा, सोन्याच्या पिंजऱ्यातील कैद. औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्र्यात घरात नजरकैदेत ठेवले. बाहेर कडक पहारा, मुघल फौजा, प्रत्येक हालचालीवर नजर. मुघलांना खात्री होती शिवाजी आता इथून जिवंत जाणार नाही. शिवाजी महाराजांची शांत चाल. महाराज गोंधळले नाहीत, तलवार उगारली नाही, आवाज उठवला नाही. त्यांनी निवडला बुद्धीचा मार्ग. महाराजांनी आजारी असल्याचा बहाणा केला. दररोज त्यांच्या घरातून मिठाई व फळांच्या पेट्या बाहेर जाऊ लागल्या. मुघल पहारेकरी रोज पाहत होते आणि दुर्लक्ष करत होते. पेट्यांमधून स्वराज्य बाहेर पडत होतं. हळूहळू त्या पेट्या नेहमीच्या सामान्य संशयमुक्त झाल्या. आणि एके दिवशी त्या पेट्यांमध्ये मिठाई नव्हती, तर स्वतः शिवाजी महाराज आणि संभाजीराजे होते. अंधारात घडलेला इतिहास. त्या रात्री पहारेकरी गाफील होते. पेट्या शांतपणे बाहेर गेल्या. कोणालाही संशय आला नाही. थोड्याच वेळात स्वराज्याचा राजा मुघलांच्या कैदेतून मुक्त झाला होता. मुघल साम्राज्य हादरलं जेव्हा सत्य समोर आलं. औरंगजेब हादरला. दरबारात गोंधळ माजला. मुघलांची अब्रूधुळीस मिळाली. कारण इतिहासात पहिल्यांदाच एखादा राजा मुघल सम्राटाच्या कैदेतून बुद्धीने पळून गेला होता. या चालीचं महत्त्व. मुघल साम्राज्याची भीती उतरली. शिवाजी महाराजांची कीर्ती दुपटीने वाढली. मुघल प्रशासनाची कमजोरी उघडी पडली. स्वराज्य पुन्हा उभं राहिलं. ही केवळ सुटका नव्हती, ती मुघल सत्तेवरचा मानसिक विजय होती. शिवाजी महाराज काय शिकवतात? या घटनेतून महाराज शिकवतात, युद्ध नेहमी तलवारीनेच जिंकायचं नसतं. योग्य वेळ, योग्य चाल सर्व काही बदलू शकते. बुद्धी ही सर्वात मोठी शस्त्र आहे. निष्कर्ष. शिवाजी महाराजांची ही चाल इतकी प्रभावी होती की मुघल साम्राज्य हादरलं, पण स्वराज्य अधिक मजबूत झालं. जिथे तलवार पोहोचू शकत नाही, तिथे शिवाजी महाराजांची बुद्धी पोहोचते. जय भवानी, जय शिवाजी.